प्रथमतः जड अंतकरणाने आदरणीय अजितदादा पवार साहेब, तसेच आदरणीय या तालुक्याचे दिवंगत नेते आदरणीय वल्लभशेठ बेनके साहेब यांच्या स्मृतीस विनम्र असं अभिवादन करतो. आणि खरं पाहिलं तर आज एका डोळ्यामध्ये आसू आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये हसू अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. परंतु आपल्या राज्यावर, आपल्या जिल्ह्यावर, आपल्या तालुक्यावर, आपल्या गावावर जे फार मोठं संकट आलेलं आहे ते कधी भरून न निघणारं असं संकट या ठिकाणी आलेलं आहे. एक आपल्या राज्याचा कर्तृत्ववान नेता, एक आपल्या जिल्ह्याचा, एक आपल्या घरातला, एक आपल्या शेतकऱ्यांसाठी अहोरात्र झगडणारा, कष्टकऱ्यांसाठी अहोरात्र झगडणारा आपला अजितदादा आपल्यातून गेलेला आहे. आणि राजकारणातल्या माणसाला आणि या शेतकऱ्याला हे दुःख कधीही कितीही दिवस जरी गेले तरी लपवता येणार नाही आणि विसरता येणार नाही. परंतु काही हानी झाल्या, काही घटना घडल्या, जरी घरातला आपला बाप गेला असला तरी पुढच्या पिढीसाठी, पुढच्या भविष्यासाठी जरी किती अंधकार असला तरी त्या अंधकारामधून प्रकाशाची वाट आपल्याला काढावी लागते. त्या पद्धतीने आपण ह्या इलेक्शनला सामोरे गेलेलो आहोत. आपण पाहिलं की राज्यातल्या काही नेत्यांनी आपले शब्द पाळले आणि नाही ते प्रचाराला आले. आदरणीय खासदार साहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, नाही त्यांनी प्रचार सभा केल्या. परंतु काही विदूषक मंडळींनी आपल्या शब्दाला विनमुख झाले. एक म्हण आहे, परंतु जरी विनमुख झाले असले तरी लोकांनी त्यांना जागा दाखवलेली आहे. प्रचारात नाही तो धांगडधिंगा केला, नाही त्या पद्धतीला, नाही त्या थराला प्रचार घेऊन गेले. परंतु माझ्या तालुक्यातले सर्व कार्यकर्ते, संपूर्ण जनता ही आपल्या पाठीशी उभी राहिली. झाला काही ठिकाणी पराभव, नारंगावची जागा असेल, आमच्या विजू कोराडे सरांची जागा असेल, आदरणीय शेळके सरांची जागा असेल, झाला काही ठिकाणी पराभव. परंतु 5 जागा आपल्याला या ठिकाणी जिंकता आलेल्या आहेत. नाही आपल्याला चांगला प्रचार करता आला, नाही आपल्याला लोकांना, परंतु अजितदादांबद्दलची जी सहानुभूती होती, अतुल शेठबद्दलचं जे प्रेम होतं, खासदार साहेबांबद्दलचा जो विश्वास होता, आपल्या पक्षावरती 2 पक्ष एकत्र आल्याच्या नंतर जो काही विश्वास निर्माण झालेला होता, त्या विश्वासामुळे आपल्याला लोकांनी त्या ठिकाणी आपल्या पारड्यामध्ये मत टाकलेला आहे. मी अतुल शेठला या ठिकाणी एक कल्पना देऊ इच्छितो, विचारू शकत नाही, ठीक आहे, ते माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान आहेत. सत्यशील दादा माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान आहेत. खासदार साहेब सुद्धा माझ्यापेक्षा लहान आहेत. परंतु या ठिकाणी आपण जर पाहिलं, तुमच्या बरोबरची लोक, तुम्ही ज्यांच्यावरती विश्वास ठेवला, ती लोक ज्यावेळेस लढायची खरी वेळ आली, कुठे कुठे गेले? कोण माळकरी असेल, कोण टाळकरी असेल, कोण शेठ असेल, त्यांच्या पद्धतीने ज्या ठिकाणी स्वार्थ दिसला त्या ठिकाणी गेले. परंतु साहेब, आमचे पवार साहेबांवरती प्रेम करणारे, आता आपण एकच आहोत, त्याबद्दल वाद नाही, जी हानी व्हायची ती हानी झाली, त्याचं सगळं भोगलंय त्या अतुल शेट्टी भोगलंय, खरोखर भोगलंय. आतापर्यंत त्यांनी पक्ष सांभाळला, संपूर्ण तालुक्यावरती प्रेम केलं, सगळ्यांना एकत्र घेतलं, त्यांनी कधी आजूबाजूपणा केला नाही. परंतु त्यांच्या नशिबे आलं, त्यांच्या भाळी ते लिहिलेलं होतं. आणि पुन्हा दुसरी इलेक्शन आली आणि सगळे एक झालो, आणि सगळे एक झाल्याच्या नंतर पुन्हा विजयश्री आपल्याकडे आला. परंतु काळजी करू नका, सगळं ठीक होईल. तुम्ही पाहिलं तुमच्या बरोबरची माणसं कुठे गेली, परंतु आम्ही ज्यांच्याबरोबर होतो, आदरणीय लेंडे साहेब असतील, आदरणीय अनंतरावजी चौगले साहेब असतील, आदरणीय तुळशीराम शेठ भोयर असतील, अंकुश शेठ आंबले असतील, या ठिकाणी बसलेले आमचे मोहित शेठ ढमाले असतील, सगळे स्थित प्रज्ञ आहे. कोणाला काही मिळालं का याच्यामध्ये? अजिबात कुणाला काही मिळालेलं नाही. कोणी कोणाच्या बायकांसाठी तिकीट मागितलं नाही, कोणी कोणाच्या कशासाठी तिकीट मागितलं. अंकुश शेठला आम्ही बळच सांगितलं, शेठ या ठिकाणी आपल्या घरातला माणूस पाहिजे गट निवडून येण्यासाठी, परंतु कोणी मागितलं नाही. संभाजी शेठ या ठिकाणी आहेत, मला जसं आठवतंय तसं त्या जागेवरच आहेत, आणि हे सगळे निष्ठावंत आहेत. आपण पाहिलं काही शेठ मंडळी, शेठ कोणाला म्हणतात? ज्याच्यावरती, ज्याच्या खांद्यावरती, ज्याच्या गळ्यामध्ये, ज्याच्या खांद्यावरती मान ठेवावी विश्वासाने, अशा लोकांना शेठ म्हणतात. मग ते शेठ कोण आहेत? या ठिकाणी अंकुश शेठ आहेत, संभाजी शेठ आहेत, अतुल शेठ आहेत,
परंतु आमच्या गावातली काही शेठ मंडळी, हो आमचा मोहित शेठ सुद्धा आहे, खरोखर पाठीराखा आहे, आणली सीट या सगळ्यांनी निवडून. ठीक आहे, वक्त वक्त की बात है. नहीं ना देवराम शेठ तो है काय पट्ट है. वाह वाह वाह, वक्त वक्त की बात है, हर किसी का वक्त आता है. परंतु जे गेले त्यांनी पक्षाला, अतुल शेठला सगळ्यांना खंडित पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु माझ्या तालुक्यातले जनतेने त्यांना जागा दाखवलेल्या आहे. भविष्यामध्ये आपण सर्वजण पुन्हा उभे राहू. आदरणीय खासदार अमोल कोल्हे साहेब असतील, आदरणीय संजयजी काळे साहेब असतील, आदरणीय अतुल शेठ बेनके असेल, यांच्या पाठीमागे तुम्ही फक्त आपली ताकद उभी करा. ताकद उभी करत असताना फक्त विश्वास ठेवा, सगळ्यांना समान संधी दिली जाईल. आम्हाला काही नकोय. आता आमचं झालंय 50 झालोय आम्ही, 60व्या वर्षी खरोखर रिटायरमेंटच घेणार. काय गळ्यात माळ घालायची, पोटात काळ आणायची कारण आहे. 60 वर्ष झाली, 65 झाली तरी आम्हालाच पाहिजे. काय कारण आहे का या गोष्टींची? नाही. म्हणून सांगतो, आपण सर्वांनी एक राहा. आदरणीय अजितदादा पवार असतील, शरदचंद्रजी पवार साहेब असतील, यांच्याकडे पहा, यांच्यावरती निष्ठा ठेवा. आपल्याला काही कमी पडणार नाही. असो, आपण सगळ्यांची भाषणं ऐकायची आहेत. माझं बोलणं कवरही झालं. मी या ठिकाणी पुन्हा एकदा हा जो विजय आहे राष्ट्रवादी काँग्रेस, खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकही सीट नाही साहेब. सांगितलं का सगळे घड्याळावरती लढायची. आमच्या एकही या ठिकाणी बसलेले आहेत, सगळ्यांच्या चेहऱ्यांकडे बघा, धीर गंभीर चेहरे आहेत. कुठेही लालच नाही, कुठेही अपेक्षा नाही, कसलीच नाही. अहो, त्यांच्यापेक्षा मी तर लहान होतो आणि मला तालुका अध्यक्ष मिळालं. खरोखर त्यांच्या चरणाची धूळ माती भाडी लावावी अशी ही सगळी माणसं आहेत. आत्तापर्यंत सांभाळून घेतलं. एवढ्यांच्या देखत मी पुन्हा एकदा आपल्याला प्रणाम करतो आणि माझ्या 2 शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.